चंद्रपूरच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये कामगाराच्या राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। राज्यभर हा आंदोलन सुरू असून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यांच्या कर्मचाऱ्याचा हा आंदोलन सुरू आहे। हे संपूर्ण कंत्राटी कर्मचारी आहे। या कंत्राटी कर्मचाऱ्याचे हा आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने चंद्रपूरमधले जे कंत्राटी कामगार आहे ते 4000च्या वरती कामगार आहे। यांच्या राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। राज्यभर हा आंदोलन सुरू आहे। त्याच्यामुळे वीज निर्मितीवर थोडाफार परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या ठिकाणी जो आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची तीव्रता मोठी दिसून येत आहे, कारण की अनेक दिवसापासून हे आंदोलन करण्यात येत आहे। या अगोदर 2 दिवसाचे आंदोलन करण्यात आलं होतं, परंतु त्यात काही तोडगा निघाला नाही। त्यामुळे काल रात्री 12 वाजल्यापासून हा आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आलं आहे। आपल्यासोबत कामगार नेते आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊ नेमकं काय आंदोलनाची मागणी आहे आणि कशासाठी आंदोलन करण्यात आलं आहे। आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण या तिन्ही कंपन्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन चालू आहे। या आंदोलनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत 17 मागण्या ऐकून त्यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी कामगारांना किमान 30% वेतनवाढ झाली पाहिजे। जॉब सिक्युरिटी जी आहे, जी शाश्वत आमची कामाची शाश्वत आहे, ती अजूनही काही ठराविक नाही। आम्हाला कॉन्ट्रॅक्टर कधी काढून देईल कामावरून याची भीतीसुद्धा आम्हाला वाटत आहे। त्यासाठी आमची जॉब सिक्युरिटी आम्हाला मिळाली पाहिजे। आणि अशा बऱ्याच मागण्या आहेत आमच्या की आज आमचे ESI कटत आहे, पण आम्हाला मेडिकल अजून मिळत नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। आज CTPS हा आशिया खंडामधला दुसरा क्रमांकाचा पॉवर प्लांट आहे, तरीसुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये इथंच नाही तर कुठंच आम्हाला ESIचं बेनिफिट जो आहे मेडिकल हा मिळत नाही आहे। एखादी आमच्या घरच्या परिवाराला कोणती दुखापत झालं त्याचं भरपाई पूर्ण कामगारांना स्वतःच्या खिशातून भरावं लागतं। आमचं पगार पाणी किती आहे, 12 ते 15 पगार मिळतो आणि लाखो रुपयाचं बिल निघालं तर आम्ही जावं कुठं, कुणाची पाय पडावं, ही मोठी एक शोकांतिका आहे। कामगार नेते यांचं हेच म्हणणं आहे की या ठिकाणी जी कामगाराची जी मागणी आहे ते पूर्ण करण्यात यावी, नाही तर आंदोलन असं सुरू राहणार। निलेश दहाड, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।